चेहऱ्यावर पिंपल्स परत परत येत आहेत, चेहऱ्यावर केस परत परत येत आहेत, यामुळे मुली खूप त्रस्त होऊन जातात. रिपीटेडली स्किन स्पेशलिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट घेतात, पण थोड्या दिवसात ते नीट होतं आणि परत जशाला तसंच, म्हणजे केसही येणं चालू आणि ॲक्ने पण येणं चालू. तर हे हॉर्मोन इम्बॅलन्समुळे असू शकतं. आणि जर हॉर्मोनच्या बदलांमुळे असेल आणि हॉर्मोनच्या टेस्ट केल्या त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असतील तर एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणजे हॉर्मोन स्पेशलिस्ट, तर हॉर्मोन स्पेशलिस्ट ह्याची हॉर्मोन नॉर्मल करण्यासाठी ट्रीटमेंट देऊ शकतात. आणि हॉर्मोन जर नॉर्मल झाले, हॉर्मोन जर नियंत्रणात आले, तर हे आतमधून जे उत्पत्ती होत आहेत ॲबनॉर्मल केस, जे की मुलींच्या शरीरामध्ये मुलांच्या हॉर्मोनच्या इम्बॅलन्समुळे आलेले असतात, तर ते केस येणं आतमधून थांबू शकतं, पिंपल्स येणं आतमधून थांबू शकतं. आणि हे जर हॉर्मोन इम्बॅलन्स नीट झाला तर ही उत्पत्तीच थांबते, जेणेकरून परत परत बाहेरून ट्रीटमेंट घ्यायची पण आवश्यकता कमी होते आणि आपल्याला परमनंट क्युअर म्हणजे एकदाचा गुण परमनंट येऊन जातो आणि समाधान भेटते की चला आपला हा प्रॉब्लेम कंट्रोलमध्ये आलाय.